स्वयंसेवी संस्थांना एफसीआरए नोटिसा पाठवल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आनंद जोशी सीबीआयच्या ताब्यात. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात. पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा. हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार, संरक्षण मंत्र्यांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 तारखेला मन की बात मधून साधणार संवाद. नागरिकांना आपले विचार कळवण्याचं आवाहन. पुढल्या 4 वर्षात सर्व क्षेपणास्त्र भारतीय बनावटीची असतील, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या 2015-16च्या आर्थिक अहवालात बँकांच्या बुडीत कर्जामध्ये मार्च 2017 पर्यंत 6.9% वाढ होण्याची भीती व्यक्त. एप्रिलमध्ये भारतातून होणारी वाहनांची निर्यात 16% घसरली. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील मंदीचा निर्यातीवर परिणाम. हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी 18 जूनला दाखल होणार, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर. गुजरातमधल्या दुष्काळी परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना विकत घेण्यासंदर्भातल्या कथित सीडी प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस मागे घेण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय. येमेनमध्ये मुकल्ला इथं इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेनं केलेल्या 2 वेगवेगळ्या बॉम्ब हल्ल्यात 47 पोलीस ठार, 50हून अधिक जखमी. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 लाख क्विंटल बियाणं 100% अनुदानावर उपलब्ध करून देणार, कृषी मंत्री एकनाथ खडसे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची काँग्रेसची मागणी. सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडी रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत अव्वल. कुस्तीपटू सुशील कुमारला सोनीपत इथं होणाऱ्या ऑलिम्पिक सराव शिबिरातून वगळलं, सुशीलच्या ऑलिम्पिक वारीवर प्रश्नचिन्ह. केरळमध्ये मान्सूनचं आगमन 6 दिवसांनी लांबण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज.